गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. दिलीप तयार. 3 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत पाहायला मिळणार आहे. 2:28 डावाला होईल सुरुवात. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. भव्य आयोजन आपण पाहताय. डावाला सुरुवात. दिलीप तयार आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती बेकार उपट म्हणून सांगता काही सकाळीच मोकर सुकट बॉल मध्ये खटक्यान उपट. षटकार पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुला. मात्र आमच्या लक सामन्याला झाला फेस कारण 200 रुपये गेलं केस. चला येणारा चिन्ह आपला पाहायला मिळेल. याही वेळेस समोर पटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे येईल का? बस एकच नंबर. असा कार्यक्रम मध्ये काय माहिती का उघड्यापाशी नागडा गेला आणि रातभर हिवाळा मेला. अरे काय बोलायचं आहे म्हणून सांगता कोठ नाकात घाली बोठ असं नाही सांग काय खोट मला तिठ. एकंदरीत आपण पाहताय काय सांगायचं आहे शेव ना कार्यक्रम. जाऊया पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता पुन्हा एकदा संधी आहे. बस पटला काम आलं. पटला जिरली आमची. आणि असा कार्यक्रम मध्ये काय माहित आहे का जी नाही आवडत ती दोड आणि आवडत आहे तिचा शंभुडी गोड. काय डीजे वाल्या खुशी खुशी. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 किलो तांदूळ 2 किलो गहू आणि चंगळ्या बोले धावसंख्या 9. कंचन बेबईला आणि या वेळेस किलो हो काय दोऱ्या 200 घालेल तू हा. आणि एकंदरीत पहा त्यांना मुद्दाम हात घातला म्हणजे 200 द्या लागतील. एकंदरीत अगदी द्या पहा ज्यानं एक विश्व रेकॉर्ड निर्माण केला. आता थांबा सध्या सांगत तुम्हाला बॉल टकून होऊ दे. ईडीचा मॅनेजर आमचा सध्या आता पहा सध्या तो चौकशीला चाललेला आहे. नाही गडी मला पटला काय का ना भले त्यानं काय केला रन मध्ये दिलं 22 पण हिसाबा 1.5 चोक काम. अर्धा तास मॅच थांब का ना कुट्टी तर कुट्टी नाही सांग बस उठा बशी. धावसंख्या धावफलकावरील 16 सासऱ्याला पोरं झाली 16. 1 सांगतो मला मुळा दुसरा सांगतो खाऊ करत त्याला गोल नसतं यार. आंधळी शॉट बेकार हेड शॉट कैसे लोग रहते यार. निकाली आहे मस्त उठायला काय केल्या. काय लागायचं आहे तो आई नाही ना तो 5000 काय गोल गरगरीत कंचे म्हणून काठ लागतात याले कारण गाणी तरी त्याची ना. पहिल्या वरचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन डाराडोर पंढरपूर 2 आकड्यात लागले. 20 धावा धावफलकावरती. आता षटक क्रमांक 2 साठी आपल्याला गोलंदाज क्रमांक पाहायला मिळेल. गणेश गोलंदाज गणेश आलेला आहे पण बीटचा 12 खेळाडू बुक लागली का काय झाले तो न काच खातो काय सांगायचं आहे. गणेश हा त्यांना द्यावा लागतो खोबरा कारण त्यांचा उद्या दुटीला दिवसा कॉल आहे बांद्रा. हा डेला ते बांद्रा आता खातात ते खोबरा. गणेश तयार. आणि आमचा एक सुवायचे डब्लूकून का भासला काय हा डिझेल कपला गाडीत उचला ना. चला गोलंदाज गणेश तयार आहे. षटकातला पहिला बॉल हाताळण्यासाठी नेमका तो काय नंदरून तलवार फिरी माल त्याच काय कळला नाही. बॉलर कसा आहे तो चुनुक 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 वर तर तंगडी नाही करीत मग पायाच्या शिरभरली का काय झाली जागीच करीत तुम्ही आलं मांडवाला सोपं मोड आहे. इथे जाऊया डॉट बॉल
25 रुपये नारळा पाहिजे त्याला लॉस कराल. पुढे चेंडू पुढे एकदा गोलंदाज चुनुक 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 नाही. म्हणून जाता यानं मला वाटतं खाली सकाळीच का अर्धा किलो बंद्र त्याचं नाव हरिश्चंद्र त्या वत्याचा फॉस्कन त्या फॉस्कन नाही काय जमात. कारण काय सांगता म्हणून सांगता बा आता शेवटचा तिसऱ्या बॉल वापर देतो नाही तर मग सोडी तू गरपट्टी. गोलंदाज तयार आहे. आहा समोर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आलेला आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचलेला आहे. बरा झाला तिकडे त्यांना हलक्या हाताने त्याला माहित आहे आता 2 खाला तिसरा पचना नाही पचला तर मग भयानक आवाज. आणि ते आवाज कसं माहित आहे का बघ कसा हसतो गडी. चला निशांत बागडे एक जबरदस्त ऑपरेटर बस. म्हणून सांगता बा पाणी पडल्या हो रेनकोट जगड्या हो कापडी आता ते पोराची इंस्टा मोकार लफडी. हा पटला गडी माहिती त्याच्यातलाच किडा आधी ढकनचा तरी हा बरं आहे गडी. व्हाईट बॉल 22 धाबा धापलकावरती षटकातले पुढील चेंडू. यस अरे काय करील तो तरी पहा. म्हणून सांगता पहा हाऱ्याची जोडी नाऱ्याचा बैल चेंडूचा कासरा केला सैल परंतु विकेट किपर झाला फैल. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या दापोलकावरती 23. पहिले वरीत 20 रन मारलेलं हे वरीत 4 बॉलात योग वाईट देऊन तरी त्यानं 3च दिला. म्हणजे चिक्क्या बॉलर आहे चिक्क्या बॉलर मेंटस खाऊ दिमाग की बत्ती चला कुचुंकू. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओहो मला वाटतं खेळाडूला थोडीशी दुखापत होते हरकत नाही परंतु चेंडू चांगला टाकलेला आहे जबरदस्त चेंडू. आणि खेळाडू आपल्याकडे आहे अनुभवी खेळाडू आहे म्हणजे जरूर आता मार्गदर्शन करतीलच यात शंका नाही आहे. अविभाग आहेत तिथे. गुड त्याला आहे गुड त्याला आहे तुला सटका निष्ठा आहे. जाऊया मॅचकडे. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. गडी जरा पंक्चर झालेला पण लगेच गेटर निघाला लगेच गडी चालू. अगदी आपण पाहू शकाल जे पाण्यामध्ये काढतात बुडबुडे ते आमचे सुरेश निरगुडे. पंच सध्या पाहता काय नाही तुम्ही सकाळी लावला होता लायबॉय साबण त्याचा काढला फेस तुमच्या मुशीवर एक नाही केस इथे. ओ हो ओ हो फटकार तिथे सुपर षटकार. चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. पहा केस पिकलं म्हणून कुणी वयस्कर होत नाहीये. फक्त तुमच्या रक्तात पाहिजे क्रिकेट. आणि एकंदरीत आपण जाऊया शेवटचा षटक आहे. अरे दुरे सर ज्यांच्यावरती कॅमेरा फोकस मारला टेन्शन मध्ये आहेत ते.
शेवटचा षटक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस गोलंदाज आलेला आहे. यस, ऋतिक तयार आहे. उद्याच्या दिवसामध्ये अविभाग यांना नाशिकला जायचं आहे. तरी देखील आज खऱ्या अर्थाने आयोजक नागेश दादा त्यांचे परम मित्र आहेत आणि निश्चित आज त्यांना एक सहकार्य म्हणून मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहताय. जनार्दन, ओहो, फटका इथे फसलेला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. नो हॉलिंग नो डुलिंग, बॅटमन जागीत पंप करिंग. वाशिवलीमध्ये भरपूर भावी नवरदेव आहेत, टाळ्या वाजवत आहेत. म्हणजे बहुतेक जण यंदा बहुतेक आहोचे मानकरी असतील, नाहीतर बाकीचे बाहेरून आहोचे मानकरी असतील. हे सगळी असला वतवडा असला म्हणजे ना त्याच्यातला निमजा होते. आता गडी आहे तो काय सांगायचा आहे. अच्छा, पटला खावा आपले तुस तुस. चला हा, आजकाल सुरेश निरगुडा जे पहा थोडेसे पुणे जिल्ह्यामध्ये एक वेळेस स्पर्धेला गेलते. विषय असा होता की खऱ्या अर्थाने तिथे त्यावेळेस नवीनच चोकोबार आला होता आणि तो खऱ्या अर्थाने 5 रुपयाला होता, परंतु त्यांना 10ला 3 दिले होते. एक चोकोबारवरती 2 चोकोबार फ्री होते. यावेळेस हो, फटका 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 आणि चांगला आहे. आता धावसंख्या आपण पाहताय की 31 या धावसंख्येवरती अगदी पुढील चेंडू. ओहो, अगदी आपण पाहू शकाल फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, बॉल पर्यंत पोहोचेल. नाही, तुमचा बरं आहे. त्यानं विचारा कसा तरी अडकायला तुम्ही बोशाड्या द्याल, त्याला थांबूच नका. म्हणजे जो फिल्डिंग करेल त्याला बोशाड्या द्या, जो ना दे त्याला बोशाड द्या. पळस जरी जर त्याची गार न तिथं नाग्या का आपला उम्या काय थांबला नसतं. काय ना, इन्कम टॅक्स मध्ये कामाला लागलाय ना तो आता. मॅची चालू झाल्यापासून कालपासून त्या जोडेला सगळ्या पाहिली आज. ओ यावेळेस बेकार. हा, शिट्ट्या मारू नका. आता 3 वाजत आलं. आता पहाटे भूता दिखता. टाइम चेंज केला त्याही. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 37. या खरी बात आहे तुझा माल पटला. या खरी आहे. लगेच तेटल्या तेट लगेच उल्लू पण जाते. बॉल द्या ना, बॉल. चेंडू हवे आहेत आणि जरूर चेंडूची पूर्तता केलेली आहे. त्याच्यासाठी पण डोक्याला खास करून आमचे कॅमेरामन श्रवण ज्याला आपण पाहताय, एका साईडनं जर पाहिलं तर ते रात्रभर जागतायत. परंतु पहा, काहीतरी मनोरंजन असायला हवं. निश्चित त्यांना आपण सध्या कॅमेरामनच्या भूमिकेत पाहताय. हा, आउट आहे. काय सांगायचं आहे. सुटसुटीत गेला डायरेक्ट साठकन डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 37 बनलेला आहे. 37 धावा. येणारा चेंडू आता आपण पाहताय की कशा पद्धतीने हाताळला जाईल तर आपल्याला पाहायला मिळेल. मज गड्याला तलवार फिरायली पण काय नाही जमला कार्यक्रम. खपला कार्यक्रम अर्थात डॉट बॉल. अशा पद्धतीनं पहिला डाव मित्रांनो इथे संपला जाईल आणि पहिल्या डावामध्ये धावसंख्या धावफलकावरती 37 धावा, विजयासाठी 38 धावा. मिस्टर टिचकुले डीजेला देऊया संधी.
डीजे हे गाणं राहू दे, आपण सध्या स्क्रीनवरती पाहू शकाल सुरेश निरगुडा सरांना पहा. म्हणजे सध्या ते मोबाईलवरती बिझी आहेत. म्हणजे पहा कुठे ना कुठे टाइमपास असायला हवा. हरिदोरे सर ज्यांची पोच एकदम झकास आहे, त्यांच्या पोचचा नादच नाही आहे. आणि पहा म्हणून म्हणतात ना मित्रांनो, अशी पोच म्हणजे काय माहिती आहे का, घ्यायला गेला खिशात नाही दमडी, घ्यायला गेला कोंबडी, परंतु तीही मिळाली लंगडी, तिनं पटकन केली पातंगडी. अगदी चला हरकत नाही आहे. अभिदादा ज्यांना आपण पाहताय, तुमच्या मॅचला आम्ही त्या वर्षी होतो. येता येता 12 बारच्या पाजलेला यालमान निरळ येत परत, पण निजत गाडी चाली रोड सोडून 4 फूट सोशल डिस्टन्स. पहा खास करून झोपेमध्ये तो गाडी चालवत होता. त्या दिवसापासून म्हटलं मी वाघाच्या वाडीच्या डॅममध्ये झोपेल पण तुझ्या सोबत येणार नाही. आता हरकत नाही आहे. आता ते 3 व्हीलरमध्ये आलेले आहेत. खास करून पहा 3 व्हीलरचे मालक. येस पहा अगदी आमचे हेमंत सर ज्यांना सध्या ते खेळायला मिळत नाही ना, त्यामुळे ते सध्या बॉल चेक करतायत. ते पण दाबून पाहता गुड शॉट आहेत की हाय क्वालिटी. येस चला सलामीची जोडी पाठवणं गरजेची राहील टीम बीड. चला बॅटर पाठवणं गरजेचं राहील. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल स्पर्धेचे मुख्य आयोजक नागेशदादा उघडे ज्यांना आपण पाहताय. निश्चित काय ती स्माईल आहे आणि निश्चित आज त्या पद्धतीनं त्यांचं आयोजन देखील आपण पाहताय. चला चला मॅचकडे वळूया. 18 बॉल 38 धावांची गरज. चला इथे विलाज नाही, लागेल का बोट, परंतु तिथे म्हणतोय आता तू थांब, इथेच आहे खोट. आता एका धावेनं संघाची धावसंख्या ही खुली झालेली आहे. जबरदस्त करार्थाने आयोजनानं नियोजन सध्या आपण पाहताय की धावफलकावरती सामना ही अतिशय रंगतदार आहे. परंतु अगदी आपण पाहू शकाल गोलंदाज तयार होईल. जनार्दन जनार्दन इथे फटके घ्यायचे होते अर्धा डझन. शतरक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचला तोटकासारखी, जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर, आणि इथे आला विकेटचा पूर. गोलंदाज बाद. लायसन निघाला नाही, परमिशन मिळालं नाही, पासिंग गाडी झाली नाही, आणि त्याच्यामुळं गाणी पण त्याची झकासात नात करते काय यावंच लागतं. गडी लय भारी, त्याच्या गावाचं नाव पळस जरी, तो सकाळी खातो चहा मध्ये खारी, तो गडीच लय भारी. यावेळेस हो फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस जाऊया
यावेळेस हो बेकार खुरपून खुरपून खुरप्या शॉट हांड सगळं पहिली बारी लागला तर लय भारी उठला सुटला पळाला घरी षटकार. आताच घरी डीजे वाला मला पटला आहे सकाळपासून लागत होता ह्यो. आणि या वेळेस देखील हो फटका जबरदस्त वांगा आणि बटाटा फटका मारतो फटाफटा. पण काय सांगायचं आहे नशीब गांडू त्याला काय करी पांडू. हा उडा सुसाड आला डायरेक्ट मेरला जाऊन कार्यक्रम झाला. चला आता धावसंख्या आपण पाहताय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला 10 धाबा उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये मला वाटतं अजूनही आवश्यकता आहे 28 धाबा. 28 धाब्यांची गरज आहे. बघून घे कविता त्याचे हाल त्या पोपटाचे का तुझ्यामुळे झालेले आहेत कसे. मैदानाच्या आतमध्ये चला अगदी आपण पाहू शकाल खायला मधी मधी झोपायला कधी कधी पुढील चेंडू आपण पाहताय. नाही काय सांगा मस्त नितनव मारितो पण काय करेल गडी तरी 3.5 फूट उंची ना मस्त नीत नाही तो पण नाही कारण बॉलर त्याच्यात मापाता भेटलाय जुगऱ्या बॉलर गोलंदाज तयार. कोसऱ्या बॉल होता चेपून मारलाय खरडून मारलाय पहा. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षण जसं होतं तसं टाळ्या येतात. एकूण मटारट्टा मारला का तिकडे डायरेक्ट सगळं गडी शांत बाय. ते डुबाला काही कुकात नाही आणि चुकात नाही. वा शिवली मग काय त्यांचा 12 गडी मग आता मस्त उतारा आताच नाही बरं मग भारी गोटी सांग. यावेळेस हो फटका चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद न जागत चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे जावय भोळा सासऱ्याला पोरा झाली 16. एक सांगतो द्या मला मुळात दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा तिथे 4 धाबा चौकार. तेच नाही संगीत पहा 5 ते 6 वर्षाचा विचार केला तर सुरेश निरगुडे सर याच क्षेत्रामध्ये होते. आणि आता मात्र पहा आता सेम परत त्याच कार्यक्रम झाला पहा. जावय आला पण मुका झाला कारण तो हू ना करी चू ना करी म्हणून सांगता ज्याचे चावला इचू तो हू ना करी चू. अगदी आपण पाहताय बस बॉलर 1 नंबर आहे रे गडी भोळा त्याची लपडी 16 तरी अजून नंबर करी तो गोळा असा मग काहीच सांगत नाही. पण बॉलिंग चांगली आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे बॅटवरती प्रॉपर चेंडू येऊ शकला नाही. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. आमचे स्कोरर मित्र सांगतात की धावसंख्या आता 16 काय आकडा आहे जमलाय 16 आलाय म्हणून मग त्यात सांगा बॉलर भोळा त्याची लपडी 16 तरी अजून नंबर करी तो गोळा असा मग काहीच सांगू शकत नाही कारण तो एकदम भोळा. आता शेवटचे 6 बॉल आलं मला वाटतं 22-6-22. हा संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. परवा गोव्याला नेईन तुला उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. काय होईल कसा काय नाही आणि जर काय जेव्हा मॅच जिंकली बिकली ना फायनल तिची मला वाटतं यांच्या गावात काही झाडून आण जातील मला वाटतं वाशिवली आल्या. हा कार समजात ना
त्याही नवरा काही सकाळ येळचाच्या घरात घातलाय. आता सकाळ होत आली तरी अजून राहिला दरवाजे ठोकीत. चला शेवटचा षटक हाणामारी कुथवा कुथी रेमटा रेमटी धोधा धोधा दणका दणकी कचका कचकेची वर डीजे वाल्या काय कमरेचा म्हणे ढिला सटकला. आज झेंडूबा मांडलाय मला ये तू पण काय त्याला कमराला दाबू नको. दाबाज वया तिटकोट आमचे हेमंत सर आज दर दर जाऊया. शेवटचं षटक आहे 6 चेंडू 22 6 22 आठवा त्या उमेशला 8वा त्या पळसदरी टीमला. शेवटचे 2 बॉल त्या बिचाऱ्याने ठेवले फुटू नये म्हणून. आणि एक गोलंदाजच्या खांद्यात मार आहे मला वाटतं त्याच्यासाठी पहा तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. नेक्स्ट बॉल चेक केलं जाईल. आणि इथे वाईट साठी फलंदाज पंचांकडे दाद मागत होता परंतु नाही. पण अशा पद्धतीने आपण पाहिलेला आहे डॉट बॉल. थोडस स्पीडअप घ्या. एक थेंब माझ्या नाकावरती पडलेला आहे. वाईट साठी DRS घेतलेला आहे तो चेक करणार आहात. फेअर अँड लवली फेअर डिलिव्हरी. एकंदरीत अनेक स्पर्धा अनेक वर्ष ज्यानं क्रिकेट खेळलेलं आहे तेवढी त्याची नजर तीक्ष्ण आहे. अविभाग पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहत आहे. आता आमचे सुरेश निरगुडे सर डान्स करणार आहेत या मॅच मध्ये. याच नाग्या फूस जागा मिळेल तिथे घुसघुसला डाट. निर्धाव चेंडू आलेला आहे. आता उर्वरित मला वाटतं आता 3च चेंडू बाकी राहिलेले आहेत. म्हणजे सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणायला काही हरकत नाहीये. षटकातील पुढील चेंडू आपण पाहताय पुन्हा एकदा 3-13 काम बिघाडा. परंतु आता 3 चेंडू असूनही काही होऊ शकत नाहीये कारण आता आपण पाहताय की फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे जाऊया. पहा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. आता औपचारिकता बाकी राहिले. सामन्याच्या विजयाकडे वाशिवली क्रिकेट संघ हा पोहोचलेला आहे. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. येस उमेश असं समीकरण होतं 6 चेंडू 22 धावा. परंतु तेव्हा टीम होती पळसदरी. बॉलाची उमेशला काळजी वाटली विचारायला त्यांनी 2 बॉल वाचून ठेवले फुटू नये म्हणून. एक नवा विक्रम झालेला आहे. आता या मॅच मध्ये आपण पाहताय की अशा पद्धतीनं हार्ड लक टीम बीड आणि अभिनंदन टीम वाशिवली विजय संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक करूया. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या